रविवारी सांगोला येथे हेलिपॅडवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, आमचे शिवसेनेचे नेते, त्यांची आज आमची भेट झाली। भेट होत असताना सर्व नगरसेवक, विधानसभा प्रमुख, जत तालुका प्रमुख, सांगली जिल्हा प्रमुख हे सर्व उपस्थित होते। मी एकनाथ शिंदे साहेबांना जत शहराचा नगराध्यक्ष या निवडणुकीसाठी उभा आहे म्हणून त्यांची भेट मी घेतली। सर्व नगरसेवकांची भेट घातली। जत शहरामध्ये, जत तालुक्यामध्ये विविध योजनेतून जी विकास कामे चालू आहेत ते माननीय एकनाथ साहेब यांच्या नगरविकास खात्यातनं, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या फंडातनं, त्यानंतर आपले उदय सामंत साहेब, परिवहन मंत्री साहेब यांच्या फंडातनं जी विकास कामं चालू आहेत, ही जी विकास कामं सध्याला सुरू आहेत ती आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या फंडातून सुरू आहेत। त्याचा बिलकुल गाजावाजा या जत तालुक्यामध्ये नाही। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे मी आणलोय म्हणून हे सांगतात, परंतु ही सगळी योजनेची जी कामे आहेत ती आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या फंडात आहेत। त्याचा पूर्ण खुलासा करण्यासाठी पूर्ण एकनाथ शिंदे साहेब व त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ पुढल्या काळात 2-4 दिवसात जतमध्ये सभा घेऊन याचा काय असेल ते खुलासा करणार आहेत व जत शहरातील नागरिकांना काम कोण करतंय हे कळवून देण्यासाठी हे सर्व टीम येणार आहे। जत शहरातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पॅनलमधून मी व माझे जेवढे नगरसेवक पॅनल लावून आम्ही उभे आहोत त्यांना भरपूर मताने विजय करा अशी मी विनंती करत आहे। जय महाराष्ट्र। तरी माझी जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं जे पॅनल आहे त्याचं चिन्ह आहे धनुष्यबाण या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून माझ्या सर्व नगरसेवकांना व मला शिवसेनेच्या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। जय महाराष्ट्र।